हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम, अँटोनिम आणि सेंटेन्समध्ये त्या वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे प्लॉजिबल. PLAUSIBLE. प्लॉजिबलचं मिनिंग आहे सीमिंग रिझनेबल ऑर प्रोबॅबल. सीमिंग रिझनेबल ऑर प्रोबॅबल म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर प्रशंसनीय, समंजस, समजूतदार, विश्वसनीय, आणखी काय होतं, योग्य असणारा आणि वाजवी. ओके, सो प्लॉजिबलचं मीनिंग आहे सीमिंग रिझनेबल ऑर प्रोबॅबल, म्हणजे मराठीमध्ये काय होतं त्याचा अर्थ प्रशंसनीय, समंजस, समजूतदार, विश्वसनीय, योग्य असणारा आणि वाजवी. सो याचे सिनोनिम्स बघूया आपण एकदा काय आहेत. लाईकली, क्रेडिबल आणि रिझनेबल. आणि अँटोनिम्स आहेत इम्प्लॉजिबल आणि अनलाईकली. परत एकदा बघूया त्याचं मराठीमध्ये मीनिंग काय होतं प्लॉजिबलचं आणि सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. सो प्लॉजिबलचं मीनिंग आहे सीमिंग रिझनेबल ऑर प्रोबॅबल, म्हणजेच काय होतं प्रशंसनीय, समंजस, समजूतदार, विश्वसनीय, योग्य असणारा आणि वाजवी. आणि सिनोनिम्स आहेत लाईकली, क्रेडिबल आणि रिझनेबल. आणि अँटोनिम्स आहेत इम्प्लॉजिबल आणि अनलाईकली. सो आता सेंटेन्स मध्ये यूज बघूया आता वर्डला कसा करण्यात आलेला आहे वर्डचा. हर एक्सप्लेनेशन साऊंडेड परफेक्टली प्लॉजिबल. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, तिचे स्पष्टीकरण. एक्सप्लेनेशन म्हणजे काय होतं, स्पष्टीकरण. तिचे स्पष्टीकरण अगदी वाजवी वाटले. तर इथे प्लॉजिबल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे वाजवी म्हणून. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे मिटिगेट. मिटिगेटचं मिनिंग आहे मेक लेस सिव्हिअर, सिरियस ऑर पेनफुल. काय आहे मिटिगेटचं मिनिंग, मेक लेस सिव्हिअर, सिरियस ऑर पेनफुल. तर मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो, कमी करणे किंवा हलके करणे आणि सौम्य करणे. सो काय कमी करणे, हलके करणे आणि सौम्य करणे, तर एखाद्या गोष्टीची तीव्रता, गांभीर्य किंवा हानिकारक परिणाम कमी करणे. सो मिटिगेट म्हणजे काय होतं, तर मेक लेस सिव्हिअर, सिरियस ऑर पेनफुल म्हणजेच कमी करणे, हलके करणे आणि सौम्य करणे. तर काय कमी करणे, हलके करणे आणि सौम्य करणे, एखाद्या गोष्टीची तीव्रता, गांभीर्य किंवा हानिकारक परिणाम कमी करणे, त्याला म्हटलं जातं मिटिगेट. सिनोनिम्स आहेत एलिव्हेट, रिड्यूस आणि ईज. आणि अँटोनिम्स आहेत इंटेन्सिफाय आणि वर्सन. परत एकदा बघूया आपण काय आहे मिटिगेटचं मीनिंग आहे मेक लेस सिव्हिअर, सिरियस ऑर पेनफुल, म्हणजेच एखाद्या गोष्टीची तीव्रता, गांभीर्य किंवा हानिकारक परिणाम कमी करणे. कमी करणे, हलके करणे आणि सौम्य करणे. सिनोनिम्स आहेत एलिव्हेट, रिड्यूस, ईज. आणि अँटोनिम्स आहेत इंटेन्सिफाय आणि वर्सन. सेंटेन्स बघूया आता. मेजर्स वेअर टेकन टू मिटिगेट द इम्पॅक्ट ऑफ द क्रायसिस. सो मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ काय आहे, संकटाचा परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. ओके, सो हे काय आहे, क्रायसिस म्हणजे संकट. संकटाचा परिणाम जो आहे, इम्पॅक्ट जो आहे, इम्पॅक्ट म्हणजे काय होतो, परिणाम. संकटांचा परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या, असं या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. आणि इथे मिटिगेट म्हणजे यूज झालेला आहे कमी करण्यात आल्या म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कन्स्पिक्युअस. CONSPICUOUS. प्रोनाउन्सिएशन काय आहे त्याचं, कन्स्पिक्युअस. कन्स्पिक्युअसचं मीनिंग आहे क्लिअरली विजिबल ऑर अट्रॅक्टिंग. क्लिअरली विजिबल ऑर अट्रॅक्टिंग म्हणजे काय होते, जे काय आहे स्पष्ट दिसत आहे, दिसून येत आहे, उघड आहे, त्याला काय म्हटलं जातं, कॉन्स्पिक्युअस असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो मराठीमध्ये अर्थ काय कॉन्स्पिक्युअसचा, चटकन लक्षात येणारा
आणखी काय होतं, उघड दिसणारा, सहजपणे दिसणारा, नजरेत भरणारा, चटकन डोळ्यात भरणारा. आणखी काय होतं, प्रमुख, प्रसिद्ध आणि उल्लेखनीय. तर कॉन्स्पिक्युअस म्हणजे काय होतं, क्लिअरली विजिबल ऑर अट्रॅक्टिंग अटेन्शन, म्हणजेच मराठीमध्ये होतं अर्थ चटकन लक्षात येणारा, उघड दिसणारा, सहजपणे दिसणारा, नजरेत भरणारा, चटकन डोळ्यात भरणारा, प्रमुख, प्रसिद्ध आणि उल्लेखनीय. सो आता सिनोनिम्स काय आहे त्याचे, नोटिसेबल, प्रॉमिनंट आणि ऑब्वियस, आणि अँटोनिम्स आहेत हिडन आणि ऑब्स्क्युअर. सिनोनिम्स काय आहेत त्याचे, नोटिसेबल, प्रॉमिनंट आणि ऑब्वियस, आणि अँटोनिम्स आहेत हिडन आणि ऑब्स्क्युअर. सेंटेन्स मध्ये बघूया कॉन्स्पिक्युअसला कसं यूज करण्यात आलेलं आहे. सो शी फेल्ट व्हेरी कॉन्स्पिक्युअस इन हर ब्राईट पिंक कोट. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, तिच्या चमकदार गुलाबी कोट मध्ये ती खूप स्पष्ट दिसत होती, किंवा काय म्हणू शकतो आपण, तिच्या चमकदार गुलाबी कोट मध्ये ती खूप अशी चटकन डोळ्यात भरणारी दिसत होती, असं सुद्धा आपण म्हणू शकतो. सो कॉन्स्पिक्युअस म्हणजे काय होतं, चटकन लक्षात येणारा, उघड दिसणारा, सहजपणे दिसणारा, नजरेत भरणारा, चटकन डोळ्यात भरणारा, प्रमुख, प्रसिद्ध आणि उल्लेखनीय. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे फ्रिव्हलस, FRIVOLOUS. फ्रिव्हलसचं मिनिंग आहे नॉट हॅव्हिंग एनी सिरियस पर्पज ऑर व्हॅल्यू, म्हणजे जे काय आहे क्षुल्लक आहे, त्याला काय म्हटलं जातं, जे क्षुल्लक आहे, फालतू आहे, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये फ्रिव्हलस. सो मराठीमध्ये फ्रिव्हलसचा अर्थ काय आहे, क्षुल्लक, गांभीर्य नसलेला, निरुपयोगी, मूर्खपणाचा आणि फालतू. ओके, सो फ्रिव्हलस म्हणजे काय आहे, नॉट हॅव्हिंग एनी सिरियस पर्पज ऑर व्हॅल्यू, म्हणजेच क्षुल्लक, गांभीर्य नसलेला, निरुपयोगी, मूर्खपणाचा आणि फालतू. सिनोनिम्स आहेत ट्रायव्हियल, सिली आणि सुपरफिशियल, आणि अँटोनिम्स आहेत सिरियस, सेन्सिबल आणि इम्पॉर्टंट. परत एकदा सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया आपण. काय सिनोनिम्स आहेत फ्रिव्हलसचे, ट्रायव्हियल, सिली आणि सुपरफिशियल, आणि अँटोनिम्स आहेत सिरियस, सेन्सिबल आणि इम्पॉर्टंट. काय आहे सेंटेन्स, सो ही वॉज क्रिटिसाइज्ड फॉर हिज फ्रिव्हलस रिमार्क्स. मराठीमध्ये अर्थ काय सेंटेन्सचा, त्याच्या फालतू वक्तव्याबद्दल त्याच्यावर टीका झाली. तर इथे फ्रिव्हलस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे फालतू म्हणून. काय आहे सेंटेन्सचा अर्थ, ही वॉज क्रिटिसाइज्ड फॉर हिज फ्रिव्हलस रिमार्क, म्हणजे त्याच्या फालतू वक्तव्याबद्दल त्याच्यावर टीका झाली. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे डिस्गाइज. डिस्गाइजचं मिनिंग काय आहे, चेंज द अपिअरन्स टू डिसीव्ह ऑर टू हाईड द आयडेंटिटी, म्हणजेच काय करणे, वेश घेणे, सोंग करणे, वेशांतर करणे, त्याला काय म्हटलं जातं, डिस्गाइज असं म्हटलं जातं. सो डिस्गाइजचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं, वेश घेणे, सोंग घेणे, वेश बदल, कपट वेश, वेशांतर, वेशांतर करणे आणि लपवणे. सो डिस्गाइज म्हणजे काय होतं, चेंज द अपिअरन्स टू डिसीव्ह ऑर टू हाईड द आयडेंटिटी, म्हणजे आयडेंटिटी हाईड करणे. कशाने आयडेंटिटी हाईड होईल, जेव्हा आपण वेशांतर करू, सोंग घेऊ, वेश बदल करू, कपट वेश करू आणि लपवू स्वतःला, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये डिस्गाइज असं म्हटलं जातं. सो नेक्स्ट वर्ड आहे ट्रिव्हलाइज. ट्रिव्हलाइज म्हणजे काय होतं, TRIVIALIZ. ट्रिव्हलाइजचं मिनिंग आहे मेक समथिंग
सीम लेस इम्पॉर्टंट, सिग्निफिकंट और ट्रिफलिंग. तर मराठीमध्ये ट्रिव्हिलाइझम काय मीनिंग आहे? क्षुल्लक करणे किंवा बिन महत्वाचे ठरवणे. सो ट्रिव्हिलाइजचं मीनिंग आहे मेक समथिंग सीम लेस इम्पॉर्टंट, सिग्निफिकंट और ट्रिफलिंग. म्हणजे काय होतं? क्षुल्लक करणे किंवा बिनमहत्वाचे ठरवणे. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये बघूया. फर्स्ट वर्ड आहे ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, APPRECIATION. आणि ॲप्रिसिएशनचं मराठीमध्ये मीनिंग काय होतं? तर कौतुक करणे, ॲप्रिशिएट करणे, गुण गौरव, आणखी काय? कृतज्ञता. तर ॲप्रिसिएशनची करेक्ट स्पेलिंग काय आहे? APPRECIATION. आणि मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं कौतुक, गुण गौरव आणि कृतज्ञता. नेक्स्ट आहे ऑन्ट्रप्रिनर. ऑन्ट्रप्रिनरची करेक्ट स्पेलिंग काय आहे? ऑप्शन बी, ENTREPRENEUR. आणि ऑन्ट्रप्रिनर म्हणजे काय होतं मराठीमध्ये? तर उद्योजक. मराठीमध्ये ऑन्ट्रप्रिनर म्हणजे काय होतं? उद्योजक. जो स्वतःचा खर्च लावून स्वतः एखादी कंपनी सेटअप करत आहे, स्वतःचीच कंपनी आहे ज्याची, त्याला काय म्हटलं जातं? ऑन्ट्रप्रिनर असं म्हटलं जातं. ज्याचा स्वतःचा बिझनेस आहे त्याला म्हटलं जातं ऑन्ट्रप्रिनर. आणि ऑन्ट्रप्रिनर म्हणजे होतं उद्योजक. आणि त्याची स्पेलिंग काय आहे? ENTREPRENEUR. आता याला प्रोनाऊन्स कसं करायचं आहे? एंटरप्रिनर असं प्रोनाऊन्स नाही करायचं आहे, त्याला प्रोनाऊन्स करायचं आहे ऑन्ट्रप्रिनर. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे स्मेल अ रॅट. स्मेल अ रॅटचं मीनिंग आहे सस्पेक्ट दॅट समथिंग इज नॉट राईट. म्हणजेच काय करणे? संशय घेणे. काहीतरी चुकीचे घडत आहे किंवा काहीतरी गडबड आहे याचा संशय घेणे, त्याला काय म्हटलं जातं? स्मेल अ रॅट. तर मराठीमध्ये स्मेल अ रॅटचं मीनिंग काय आहे? काहीतरी चुकीचे घडत आहे असा संशय घेणे किंवा काहीतरी गडबड आहे असे वाटणे म्हणजे काय होतं? स्मेल अ रॅट. स्मेल अ रॅटचं मीनिंग काय आहे? सस्पेक्ट दॅट समथिंग इज नॉट राईट, म्हणजेच काहीतरी चुकीचे घडत आहे असा संशय घेणे किंवा काहीतरी गडबड आहे असे वाटणे, त्याला म्हटलं जातं स्मेल अ रॅट. नेक्स्ट आहे लास्ट, हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेडचं मीनिंग आहे टू डिस्क्राईब एक्झॅक्टली व्हॉट इज कॉझिंग अ सिच्युएशन ऑर प्रॉब्लेम. म्हणजेच काय? तर अगदी बरोबर बोलणे किंवा कशामुळे प्रॉब्लेम येत आहे त्या सिच्युएशनला ते एक्झॅक्टली सांगणे जसेच्या तसे, त्याला म्हटलं जातं हिट द नेल ऑन द हेड. ओके. एखाद्या गोष्टीचे नेमकं कारण सांगणे की ते का बरं ते असं होत आहे, का बरं ही सिच्युएशन आलेली आहे, का बरं हा प्रॉब्लेम आलेला आहे, याचं नेमकं प्रॉब्लेमचं नेमकं कारण सांगणे, त्याला म्हटलं जातं हिट द नेल ऑन द हेड. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं हिट द नेल ऑन द हेडचं? अगदी बरोबर बोलणे किंवा एखाद्या गोष्टीचे नेमके कारण सांगणे म्हणजे होतं हिट द नेल ऑन द हेड. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वर्ड सुद्धा आपण बघितलेले आहे, मिसस्पेल्ड वर्ड, त्याचे मीनिंग सुद्धा बघितलेले आहे. आणि हे आहे ENTREPRENEUR म्हणजे होतं ऑन्ट्रप्रिनर. आणि ऑन्ट्रप्रिनर म्हणजे होतं उद्योजक, जो स्वतःचा बिझनेस स्वतः सेटअप करतो स्वतःच्या खर्चाने, त्याला म्हटलं जातं ऑन्ट्रप्रिनर. आणि वर्ड सुद्धा आपण बघितले, त्याचे मराठीचे मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स परत एकदा तुम्ही बघून घ्या, नोट डाऊन सुद्धा करत चला. आणि जे पण आधीचे वर्ड झाले ते सुद्धा एकदा रिव्हिजन मध्ये घेत चला, म्हणजे तुम्हाला आधीचे सुद्धा वर्ड्स लक्षात येईल. नाहीतर जे चालू वर्ड्स आहेत ते तुमच्या लक्षात राहत जाईल आणि आधीचे जे वर्ड झाले ते तुम्ही विसरून जाल. सो परत एकदा तुम्हाला सांगते की वाचत चला दररोजचे वर्ड्स. आणि तुम्हाला सेशन आवडला असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा व्हिडिओज. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.